हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 4 एक कॉन्सेप्ट आहे सिक्स सिग्मा. या सिक्स सिग्मा या संकल्पनेवर डिस्कशन करणार आहोत. एक अतिशय महत्वाची ही संकल्पना आहे, त्यामुळे काळजीपूर्वक या संकल्पनेवर लक्ष द्या. सो काय आहे सिक्स सिग्मा? सो सिक्स सिग्मा इज अ सेट ऑफ टेक्निक्स and tools for process improvement and it was developed by Motorola. So काय आहे सिक्स सिग्मा? एक सेट आहे, हा समूह आहे कशाचा? एक टेक्निक्स आहे, नंबर ऑफ. बघू आपण ते पुढे टेक्निक्स कोणते आहेत आणि टूल्स काही साधनं आहेत ज्याचा हा काय आहे एक प्रकारचा समूह आहे. याचा वापर कशासाठी होते? फॉर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट, म्हणजे व्यवसाय संस्थेची जी प्रक्रिया आहे, कामकाज पद्धती आहे, ओके, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी या सेटचा किंवा या ही जी टेक्निक्स आहेत आणि जी टूल्स आहेत त्याचा जो समूह आहे त्याला इथं काय म्हटलं जातं? सिक्स सिग्मा असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, सिक्स सिग्मा हे एक तंत्र आहे की ज्यामध्ये व्यवसाय संस्थेची जी प्रोसेस आहे ती काय केली जाते, अधिक इम्प्रूव्ह करण्याचा, त्यामध्ये सुधारणा करण्याचा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. ते कसं केलं जातं ते पुढे आपण बघूच. इट वॉज डेव्हलप्ड बाय, आणि ही संकल्पना, हे टेक्निक, हे टूल कोणी डेव्हलप केलेलं आहे? मोटोरोला ही जी कंपनी आहे त्या कंपनीने हे डेव्हलप केलेलं आहे. आपण त्याचे काय करतो? मोबाईल वापरतो. सो सर बिल स्मिथ, द फादर ऑफ सिक्स सिग्मा, म्हणजे बिल स्मिथ हे कोण आहेत? फादर ऑफ सिक्स सिग्मा, म्हणजे यांनी या संकल्पनेचा काय केलेला आहे? शोध लावलेला आहे किंवा इंट्रोड्यूस केलेला आहे. इंट्रोड्यूस दिस क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मेथोडॉलॉजी टू मोटोरोला, म्हणजे मोटोरोला मधली ही व्यक्ती आहे की ज्यांनी ही संकल्पना काय केलेली आहे? इंट्रोड्यूस केली आहे, त्याचा वापर केलेला आहे. ओके, सिक्स सिग्मा इज नाव अन इनॉर्मस ब्रँड इन द वर्ल्ड ऑफ कॉर्पोरेट डेव्हलपमेंट, म्हणजे जे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट आहे, प्रत्येक व्यवसाय संस्था स्वतःला काय करायचं आहे? आता विकसित करायचे आहे. मग फॉर द पर्पज ऑफ कॉर्पोरेट डेव्हलपमेंट सिक्स सिग्मा हा काय झालेला आहे? पॉप्युलर, मोठा एक ब्रँड म्हणून काय केलेला आहे? उदयास आलेला आहे. ओके, आता याची थोडी हिस्ट्री बघूया थोडक्यात. सिन्स द 1920 द वर्ड सिग्मा has been used by mathematicians and engineers as a symbol for a unit of measurement in product quality variation. तर आता 1920 पासून हा जो सिग्मा शब्द आहे, हे सिग्मा म्हणजे काय ते आपण पुढे बघू. हा कशासाठी वापरला जात होता किंवा कोण वापरत होतं? युज्ड बाय मॅथमॅटिशियन्स, म्हणजे जे गणितज्ञ आहेत किंवा जे अभियांत्रिकी आहेत, इंजिनियर्स, हे सिग्मा हा शब्द काय करत होते? वापरत होते. कशासाठी वापरले जात होतं? सिम्बॉल फॉर, एक चिन्ह म्हणून, युनिट ऑफ मेजरमेंट इन प्रॉडक्ट क्वालिटी व्हेरिएशन. तर कशासाठी? एक जे प्रॉडक्ट क्वालिटी आहे त्यामध्ये जे व्हेरिएशन्स आहेत, व्हेरिएशन्स म्हणजे काय? तफावत. एक स्टँडर्ड क्वालिटी असते बिफोर मॅन्युफॅक्चरिंग अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट, एक स्टँडर्ड क्वालिटी इथं काय केली जाते? डिफाईन केली जाते. आफ्टर ऍक्च्युअल प्रोडक्शन तयार झाल्यानंतर ही स्टँडर्ड क्वालिटी जी डिफाईन केलेली आहे आणि ऍक्च्युअल प्रॉडक्ट यामध्ये जर काय डिफरन्स असेल तर जनरली इट इज कॉल्ड ॲज व्हेरिएशन. तर हा जो काय फरक आहे, ही जी तफावत आहे क्वालिटी मधील, ती मोजण्यासाठी एक सिग्मा हे काय केलं जात होतं? युनिट ऑफ मेजरमेंट म्हणून विचारात घेतलं जात होतं. 1920 मध्ये किंवा 20 पासून घेतलं जाते. सो इन मिड 1980s इंजिनियर्स इन मोटोरोला, आता 1980च्या मध्यावधीमध्ये जे मोटोरोलाचे इंजिनियर्स आहेत, USA ची कंपनी आहे, युज्ड सिक्स सिग्मा as informal name for an in-house initiative for reducing defects in production processes because it represented a suitably high level of quality. तर आता मोटोरोला मध्ये हे कोणत्या अर्थानं किंवा कशासाठी सिग्मा ही संकल्पना वापरलेली आहे? एक इनफॉर्मल नेम म्हणून हे सिक्स सिग्माचा वापर केलेला आहे. ओके, कशासाठी? इन हाऊस इनिशिएटिव्ह, म्हणजे व्यवसाय संस्थेअंतर्गत जी संघटना वगैरे आहे त्यामध्येच एक प्रकारचा पुढाकार घेतलेला गेलेला आहे. कशासाठी? फॉर रिड्युसिंग डिफेक्ट्स इन प्रोडक्शन प्रोसेसेस. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सिग्माचा संबंध कशाशी जोडलेला आहे इथं, किंवा सिग्मा कोणत्या अर्थानं वापरला जातो? तर जे डिफेक्ट्स आहेत, दोष, कशामधले? प्रोडक्शन प्रोसेसमधले. या प्रोडक्शन प्रोसेसमधले जे दोष आहेत ते कमी करण्यासाठी, रिड्युसिंग, ते कमी करण्यासाठी जे इनिशिएटिव्ह, जे प्रयत्न केले जात असतात संघटनेमध्ये, त्या प्रोसेसमध्ये, कामकाज पद्धतीमध्ये, त्यासाठी
काय नाव दिलेलं आहे, सिक्स सिग्मा हे नाव दिलेलं आहे. ओके, बिकॉज इट रिप्रेझेंटेड अ सुटेबली हाय लेवल ऑफ क्वालिटी. म्हणजे सिक्स सिग्माचा संबंध कशाशी आहे, हाय लेवल ऑफ क्वालिटी इज इक्वल टू सिक्स सिग्मा. म्हणजे जिथं जिथं हाय लेवल ऑफ क्वालिटी मेंटेन झालेली असते तिथं हे सिक्स सिग्मा जे टेक्निक आहे ते काय केलेलं असतं, वापरलेलं असतं. म्हणजे काय आहे ते आपण बघूयाच पुढे. इन लेट 1980 म्हणजे 1980च्या शेवटी मोटोरोला एक्सटेंडेड द सिक्स सिग्मा मेथड्स टू इट्स critical business process, and significantly Six Sigma become a formalized in-house branded name for performance improvement methodology beyond purely defect reduction. So मोटोरोलाने मग पुन्हा अजून या सिक्स सिग्माचा जास्त वापर केला, एक्सटेंड केलं हे टेक्निक. कशाच्या अनुषंगानं, मेथड्स टू क्रिटिकल बिझनेस प्रोसेस. म्हणजे व्यवसाय संस्थेमधल्या ज्या बिझनेस प्रोसेसेस आहेत, अतिशय महत्वाच्या बिझनेस प्रोसेसेस असतात, कॉम्प्लिकेटेड असतात, व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं त्या महत्वपूर्ण असतात. त्या अर्थानं शब्द कोणता वापरला आहे, क्रिटिकल. सतत त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता असते. अशा ज्या बिझनेस प्रोसेसेस आहेत त्या जज करण्यासाठी हे सिक्स सिग्मा टेक्निक काय केलं, वापरलं. अँड सिग्निफिकंटली सिक्स सिग्मा बिकम अ फॉर्मलाइज्ड इन हाऊस ब्रँडेड नेम फॉर परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट मेथडॉलॉजी. थोडक्यात काय, एक परफॉर्मन्स जो इम्प्रुव्हमेंट आहे कसा इम्प्रूव्ह करायचा तो परफॉर्मन्स, त्याची जी मेथड आहे त्यामधली एक मेथड म्हणून सिक्स सिग्माचा काय व्हायला लागलेला आहे, वापर व्हायला लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, याचा संबंध कशाशी आहे सिक्स सिग्माचा, मग बियॉन्ड प्युअरली डिफेक्ट रिडक्शन. म्हणजे थोडक्यात काय, जी उत्पादनं होत असतात त्यामध्ये जे डिफेक्ट्स असतात, उत्पादनामध्ये असणारे दोष, ॲज पर स्टँडर्ड, ॲज पर स्पेसिफिकेशन प्रॉडक्ट जर तयार होत नसेल, जनरली इट इज कॉल्ड ॲज डिफेक्टिव्ह प्रोडक्शन असं म्हटलं जातं. सो जे डिफेक्ट आहेत ते कमी करणं यासाठी जी मेथोडॉलॉजी वापरली जात असते ते कसं कमी करायचं, त्याला सिक्स सिग्मा हे काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. ओके, इन 1991 मोटोरोला सर्टिफाईड इट्स फर्स्ट ब्लॅक बेल्ट सिग्मा एक्सपर्ट. आता हे सिग्मा टीम तयार केलेली असते, त्यामध्ये वेगवेगळे पोझिशन्स असतात. त्यामधली एक पोझिशन आहे ही ब्लॅक बेल्ट. पुढं ब्लॅक बेल्ट वगैरे काय आहे, ग्रीन बेल्ट, ब्लॅक बेल्ट, येलो बेल्ट असे बेल्ट्स आहेत. त्या व्यक्तींच्या जबाबदाऱ्या काय असतात या सिक्स सिग्मा प्रोसेसमध्ये इम्प्लिमेंट करण्यामध्ये, त्या अर्थानं ह्या बेल्टच्या संकल्पना आहे ते पुढे बघू आपण. सिंपली आपण एक समजून घ्यायचं, 1991 मध्ये मोटोरोला सर्टिफाईड इट्स फर्स्ट ब्लॅक बेल्ट सिक्स सिग्मा एक्सपर्ट. तर मोटोरोलामध्ये पहिला ब्लॅक बेल्ट सिक्स सिग्मा एक्सपर्ट काय झालेला आहे तर सर्टिफाय केला गेलेला आहे. विच इंडिकेट्स द बिगिनिंग्स ऑफ फॉर्मलायझेशन ऑफ अक्रेडिटेटेड ट्रेनिंग ऑफ सिक्स सिग्मा मेथड. म्हणजे जे सिक्स सिग्मा मेथड्स आहेत त्या नेमक्या कशा इम्प्लिमेंट करायच्या, त्याच्यासाठी ट्रेनर इथं काय केले जातात, डेव्हलप केले जातात. ट्रेनर असणं गरजेचं असतं. तर ते ट्रेनर तयार करण्याची सुरुवात या फर्स्ट ब्लॅक बेल्ट होल्डर जो आहे 1991 मधला तिथून झालेली आहे. म्हणजे अलीकडच्या काळात हे सिक्स सिग्मा कसं इम्प्लिमेंट करायचे त्याच्यासाठीचे जे ट्रेनर असतात त्या अर्थानं हे बेल्ट त्याला काय केलेले असतात, तिथं दिलेले असतात. तो त्यामधला काय असतो, एक्सपर्ट्स असतो. ओके, in 1995 Six Sigma became well known after Mr. Jack Welch made it a central focus of his business strategy at General Electric, that is GE, and today it is used in different sectors of industry. मग आता या सिक्स सिग्माला ठीक आहे मोटोरोलाने इंट्रोड्यूस केलं, परंतु प्रत्यक्ष पॉप्युलॅरिटी जी आहे, वर्ल्ड वाईड जो यूज आहे पूर्ण जगामध्ये याचा जो वापर आहे एक क्वालिटी इम्प्रुव्हमेंटचं, डिफेक्ट रिडक्शनचं टेक्निक म्हणून कधी याला पॉप्युलॅरिटी मिळाली आहे, या जनरल इलेक्ट्रिकमध्ये मिस्टर जॅक वेल्च यांनी याचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे आणि तिथून मग याला पॉप्युलॅरिटी मिळालेली आहे. आता ही जनरल इलेक्ट्रिक कंपनी कुठली आहे, ती अमेरिकन कंपनी आहे. बाय द इयर 2000 आता 2000 पर्यंत काय झालेलं आहे, सिक्स सिग्मा वॉज इफेक्टिव्हली एस्टॅब्लिश्ड ॲज अन इंडस्ट्री इन इट्स ओन राईट इन्व्हॉल्विंग द ट्रेनिंग, कन्सल्टन्सी अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ सिक्स सिग्मा मेथोडॉलॉजी. आणि 2000 पर्यंत प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक युनिटनं म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक प्रकारचं कंपनी बिझनेस त्यांनी ही सिक्स सिग्मा संकल्पना मेथड स्वतः काय केलेले तिथं डेव्हलप केलेल्या आहेत आणि मार्गदर्शन त्यांच्याकडून दिलं जातं. ओके, आता नेमका अर्थ काय पहा. सिक्स सिग्मा सिक्स टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ प्रोसेस आउटपुट्स बाय आयडेंटिफाईंग अँड रिमुव्हिंग द कॉज ऑफ डिफेक्ट्स. एका लाईनमध्ये क्लिअर होतं. थीम काय आहे याची, सिक्स टू इम्प्रूव्ह. सिक्स सिग्मा काय करतं, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ प्रोसेस आउटपुट. म्हणजे जे
क्वालिटी आहे प्रोसेस आउटपुटची. आता इथं प्रोसेस म्हणजे काय, व्यवसाय संस्थेमधले रॉ मटेरियल जे फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केलं जातं ती प्रोसेस, व्यवसाय संस्थेमध्ये असणारं फंक्शनिंग, व्यवसाय संस्थेमधल्या असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, व्यवसाय संस्थेमध्ये डेव्हलप असणारी सिस्टीम, सगळ्या अर्थानं प्रोसेस हा शब्द वापरला जात असतो. मग त्यातून जे आउटपुट मिळतं, मग त्यामध्ये ते आउटपुट सर्व्हिसच्या स्वरूपात असेल, त्यामधलं ते आउटपुट प्रॉडक्टच्या स्वरूपात असेल, त्या आउटपुटची जी क्वालिटी आहे, क्वालिटी ऑफ प्रोसेस आउटपुट्स बाय आयडेंटिफाईंग अँड रिमुव्हिंग. क्वालिटी कशी आयडेंटिफाय करायची, ती कशी इम्प्रूव्हमेंट करायची, तर रिमुव्हिंग द कॉज ऑफ डिफेक्ट्स. त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीमध्ये काय दोष असतील किंवा सर्व्हिसच्या क्वालिटीमध्ये काय दोष असतील तर ते दोष का निर्माण होतात, त्याचे जे कॉजेस आहेत ते इथं काय केले जातात, थ्रू सिक्स सिग्मा फाइंड आउट केले जातात आणि ते काय केले जातात, रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे सिक्स सिग्माचा संबंध काय आहे, जे डिफेक्टिव्ह प्रोसेसेस आहेत, जे डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स आहेत ते काय करायचे आहेत, तिथं फाइंड आउट करायचे. त्याच्या पाठीमागे असणारी जी काही कारणं आहेत, हे डिफेक्ट्स का निर्माण झाले, तिथं काय केली जातात, शोधली जातात आणि त्यातून प्रॉडक्ट क्वालिटी जी आहे ती काय केली जाते, इम्प्रूव्ह केली जात असते. ओके. देन सिक्स सिग्मा अप्रोच इज अ कलेक्शन ऑफ मॅनेजरियल अँड स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट and techniques that focus on reducing variation in processes and preventing deficiencies in product. तर सिक्स सिग्मा काय आहे, हा अप्रोच दृष्टिकोन काय, कलेक्शन ऑफ मॅनेजरियल स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट, म्हणजे व्यवस्थापनामधल्या काही कन्सेप्ट आणि संख्याशास्त्रामधल्या स्टॅटिस्टिकल काही कन्सेप्ट आणि त्यामधले काय टेक्निक, म्हणजे व्यवस्थापन आणि संख्याशास्त्रामधल्या काही कन्सेप्ट आणि टेक्निक याचं हे काय एक प्रकारचं कलेक्शन आहे, एकत्रीकरण आहे, कॉम्बिनेशन आहे, ज्याचा संबंध कशाशी आहे, दॅट फोकस ऑन, कशावर हे फोकस करतं, रिड्युसिंग व्हेरिएशन इन प्रोसेसेस, म्हणजे जे प्रोसेसमधले जे व्हेरिएशन्स आहेत ते काय करायच्या, कमी करायच्या, काही तफावती कामकाजामध्ये दिसून येत असतील तर, अँड प्रिव्हेंटिंग डेफिशियन्सीज इन प्रॉडक्ट, आणि प्रॉडक्टमध्ये ज्या डेफिशियन्सीज असतात, दोषपूर्ण जे प्रॉडक्ट असतात, काही कमतरता प्रॉडक्टमध्ये राहून जातात, त्या इथं काय करायच्या, कमी करायच्या किंवा त्या नष्ट करायच्या. त्यासाठी हे सिक्स सिग्मा काय कलेक्शन आहे, मॅनेजरियल स्टॅटिस्टिकल कन्सेप्टचं. या अर्थानं सिक्स सिग्मा हे काय केलेलं आहे, शब्द वापरलेला आहे. ओके. द कन्सेप्ट ऑफ व्हेरिएशन. आता हे व्हेरिएशन म्हणजे काय नेमकं, आता तफावत आतापर्यंत आपण म्हटलं, स्टेट्स नो टू ॲटम्स विल बी परफेक्टली आयडेंटिकल. म्हणजे काय की जे दोन ॲटम आहेत, कोणतेही दोन प्रॉडक्ट घ्या, काय असतात तिथं, नो टू ॲटम्स विल बी परफेक्टली आयडेंटिकल, म्हणजे एक समान नसतात, त्याला काय म्हटलं जातं, व्हेरिएशन असं म्हटलं जातं. म्हणजे एक समान असले पाहिजे, त्यामध्ये कोणतेही व्हेरिएशन असता कामा नये, हे सिक्स सिग्माचं काय आहे, एम आहे. परंतु मग इथं व्हेरिएशन मग कशाला म्हणायचं, तर व्हेरिएशन म्हणजे काय, जी दोन प्रॉडक्ट आहेत ते परफेक्टली आयडेंटिकल नसणं, ही जी सिच्युएशन आहे त्याला काय म्हटलं जातं, व्हेरिएशन असं म्हटलं जातं. मग ही दोन्हीही प्रॉडक्ट, म्हणजे जेवढे काय प्रॉडक्ट येतील ते आयडेंटिकल असले पाहिजेत, एक सारखेच एक समान असले पाहिजेत, हे धोरण, हा हेतू त्या सिक्स सिग्माचा असतो. इन अ प्रोसेस दॅट हॅज अचिव्ड सिक्स सिग्मा कॅपेबिलिटी. आता जी प्रोसेस सिक्स सिग्मा कॅपेबिलिटी अचीव्ह करते, म्हणजे सिक्स सिग्मा लेवलची प्रोसेस आहे, असं कधी म्हटलं जातं, द व्हेरिएशन इज स्मॉल कम्पेअर्ड टू द रेंज ऑफ स्पेसिफिकेशन लिमिट. मग सिक्स सिग्मा लेवलला एखादी व्यवसाय संस्थेची प्रोसेस आहे, कधी म्हटलं जातं, तर ज्या व्हेरिएशन्स आहेत स्मॉल कम्पेअर्ड टू रेंज ऑफ स्पेसिफिकेशन लिमिट, म्हणजे एक स्पेसिफिकेशन लिमिट असतं व्हेरिएशनचं, अगदी त्या लिमिटलाच तुम्ही काय होत असता, इथं पोहोचत असता, म्हणजे व्हेरिएशन अतिशय कमी असतात. म्हणजे डिफेक्टिव्ह जे प्रॉडक्ट्स आहेत ते काय असतात, अतिशय कमी असतात. आता अतिशय कमी म्हणजे नेमकं किती हे समजून घ्या. अ सिक्स सिग्मा प्रोसेस इज वन विच 99.99966% of the products manufactured are statistically expected to be free of defects. म्हणजे पहा, म्हणजे 99.99% पर्सेंटेजचा जर विचार केला तर इज 100% पर्यंतच आहे, परंतु 99.99%, परंतु 1% त्यामध्ये व्हेरिएशन आहेतच. प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर्ड आर स्टॅटिस्टिकली एक्सपेक्टेड टू बी फ्री ऑफ डिफेक्ट्स. म्हणजे 99.99% काय असतात तिथं, डिफेक्टिव्ह फ्री प्रॉडक्ट असतात. म्हणजे सिक्स सिग्मा लेवलला जी व्यवसाय संस्था सिक्स सिग्मा परफेक्टली अचीव्ह करते. आता ही सिग्मा म्हणजे नेमकं काय ते पुढे आपल्याला बघायचंच आहे. जनरली त्या व्यवसाय संस्थेमधले प्रोसेस किंवा जे प्रॉडक्ट असतात 99.99% काय असतात, डिफेक्टिव्ह फ्री असतात. मग थोडं आकड्यामध्ये जर विचार केला तर नेमकं किती,
4.3 डिफेक्ट्स पर मिलियन. म्हणजे 1 मिलियन इतकी जर उत्पादनं केली, आता मिलियन म्हणजे किती ते पहा तुम्ही. साधारणपणे मिलियनचा अर्थ काय आहे, 10 लाख असा मिलियनचा अर्थ घेतला जातो आपल्यामध्ये. म्हणजे 10 लाख उत्पादनामध्ये 3 ते 4 उत्पादनं, बरोबर. 10 लाख उत्पादनामध्ये 3 ते 4 उत्पादनं काय असतात, इथं डिफेक्ट असतात, डिफेक्टिव्ह असतात. 3 किंवा 4, 3 पेक्षा म्हणजे 4 पेक्षा जास्त उत्पादनं हे डिफेक्टिव्ह असत नाही. त्यावरून लक्षात येत असते की 10 लाख उत्पादनामध्ये फक्त मॅक्झिमम 4 प्रॉडक्टच काय येतील, इथं डिफेक्टिव्ह येतील. म्हणजे राहिलेली सगळी उत्पादनं काय असणार आहेत तिथं ॲज पर एक्सपेक्टेड क्वालिटी इंडिकेटर्स जे आहेत त्यानुसारच ती उत्पादनं असणार आहेत. मग हे ऐकायला सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष हे इम्प्लिमेंट करत असताना किती क्वालिटी कंट्रोल, कशा पद्धतीने ही प्रोसेस डेव्हलप केलेली असेल, कशा पद्धतीने ते ऑपरेट होत असेल, याचा आपण फक्त काय करू शकतो, विचार करू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. 6 सिग्मा म्हणजे थोडक्यात काय, 10 लाख उत्पादन जर तयार होत असतील तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये फक्त 3 ते 4 प्रॉडक्ट, 3.4 3 ते 4 प्रॉडक्टच काय असतात, डिफेक्टिव्ह असतात. बाकी सगळे काय असतात, क्वालिटेटिव्ह असतात. सो 6 सिग्मा इज अ व्हेरी क्लेवर वे ऑफ ब्रँडिंग अँड पॅकेजिंग मेनी एस्पेक्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. थोडक्यात काय, टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचाच एक आहे, एक प्रकारचं तंत्र आहे, एक हा भाग आहे. मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स ऑफ 6 सिग्मा आर युज्ड इन बॅच प्रोडक्शन, जॉब प्रोडक्शन अँड मास प्रोडक्शन. आता कुठं जनरली 6 सिग्मा मेथड वापरली जाते, बॅच प्रोडक्शन जिथं होत असतं किंवा जॉब प्रोडक्शन असतं, मास प्रोडक्शन असतं, अशा ठिकाणी 6 सिग्मा टेक्निक मेथड काय केली जाते, क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी वापरली जात असते. ही ती व्यक्ती आहे फादर ऑफ 6 सिग्मा, सर बिल स्मिथ. मोटोरोला मधली ही व्यक्ती ज्यांनी 6 सिग्माची टेक्निक इम्प्लिमेंट केली, इंट्रोड्यूस केली मोटोरोला मध्ये. सो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 6 सिग्मा. 6 सिग्माची काही वैशिष्ट्ये पहा. नंबर 1, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. एक संख्याशास्त्रीय जे गुणवत्ता तंत्र आहे ते हे 6 सिग्मा आहे. सो सिग्मा इज अ क्लिअरली डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक लेटर सिग्मा, फ्रॉम द ग्रीक अल्फाबेट विच इज यूज्ड टू डिनोट स्टँडर्ड डेविएशन इन स्टॅटिस्टिक्स. स्टँडर्ड डेविएशन इज यूज्ड टू मेजर व्हरायन्स which is an important tool for measuring non-conformance as far as the quality of the output is concerned. So काय आहे हे जनरली सिग्मा हा जो शब्द आहे तो ग्रीक अल्फाबेट जे आहेत त्यामधला हा सिग्मा काय आहे, अल्फाबेट आहे, तिथून हा सिग्मा शब्द घेतलेला आहे. ओके, कशासाठी हा वापरला जातो, युज्ड टू डिनोट स्टँडर्ड डेव्हिएशन. जे स्टॅटिस्टिक्स मध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ते डिनोट करण्यासाठी, दर्शवण्यासाठी हा शब्द किंवा हे लेटर, हे चिन्ह काय केलं जातं, वापरलं जातं. आता स्टँडर्ड डेव्हिएशन कशासाठी, नेमकं काय, मेजर व्हरायन्स, व्हेरिएशन्स जे आहेत, तफावत, विच इज अन इम्पॉर्टंट टूल फॉर मेजरिंग नॉन कन्फॉर्मन्स ॲज फार ॲज द क्वालिटी ऑफ आउटपुट कन्सर्न. म्हणजे कशासाठी वापरलं जातं, जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीची असणारी जी व्हेरिएशन्स आहेत, क्वालिटीमध्ये असणारी जी तफावत आहे, जी स्टँडर्ड क्वालिटी आणि ॲक्च्युअल क्वालिटी, त्या बरोबर म्हणजे स्टँडर्ड क्वालिटी बरोबर जर ॲक्च्युअल क्वालिटी नसेल तर ते दाखवण्यासाठी, दर्शवण्यासाठी स्टॅटिस्टिक्समध्ये एक सिग्मा शब्द वापरला जातो. ओके, म्हणजे जे मीन्स असतात त्यातून जे ॲक्च्युअल फिगर्स आहेत त्यातलं जे अंतर आहे, डेव्हिएशन आहे, ते डेव्हिएशन मोजण्यासाठी हे सिग्मा शब्द वापरला जातो. देन दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय, हा मेथॉडॉलॉजिकल किंवा मेथॉडिकल अप्रोच आहे, एक पद्धतशीर हा काय आहे, दृष्टिकोन आहे. द 6 सिग्मा इज नॉट मेरेली अ क्वालिटी इम्प्रुव्हमेंट स्ट्रॅटेजी इन थेअरी as its feature a well-defined methodological approach of application in DMAIC and DMADV. हे दोन आपल्याला समजून घ्यायचं आहे पुढे जाऊन, हे काय आहे ते, which can be used to improve the quality of production. DMAIC याचं ॲब्रिव्हिएशन आहे, हे नेमकं काय प्रोसेस असते, या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हे पुढे आपण बघणार आहोत. इज अन acronym for design, measure, analyze, improve, control. The alternative method DMADV stands for design, measure, analyze, design, verify. So 6 सिग्मा इम्प्लिमेंट करत असताना क्वालिटी मेंटेन जर करायची असेल तर ह्या दोन मेथॉडॉलॉजी DMAIC आणि DMADV काय केल्या जातात, तिथं इम्प्लिमेंट केल्या जात असतात. मग याचा विचार आपण
पुढे करणारच आहोत. ओके. देन तिसरं वैशिष्ट्य आहे फॅक्ट अँड डेटा बेस्ड अप्रोच. ज्या फॅक्ट्स आहेत, जी माहिती आहे, डेटा आहे, त्याच्यावर आधारित हा अप्रोच आहे. द स्टॅटिस्टिकल अँड मेथडॉलॉजिकल aspect of Six Sigma show the scientific basis of technique. The essential and important aspect of Six Sigma that it is fact and data based. म्हणजे ज्या रियालिटीज आहेत, जे प्रोडक्शन होतं त्यातून जो डेटा मिळतो त्याचा वापर करून ही सिक्स सिग्मा मेथड काय केली जाते, वापरली जात असते. प्रोजेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह बेस्ड फोकस. The Six Sigma process is implemented for an organization's project tailored to its specification and requirement. म्हणजे जे प्रोजेक्ट्स वगैरे तयार केले जात असतात व्यवसाय संस्थेमध्ये, त्या प्रोजेक्टला इम्प्लिमेंट करत असताना जनरली सिक्स सिग्मा प्रोसेसनच ते प्रोजेक्ट काय केले जातात, इम्प्लिमेंट केले जातात. द प्रोसेस इज फ्लेक्सिबल टू सूट द रिक्वायरमेंट्स अँड कंडिशन इन विच अ प्रोजेक्ट ऑपरेटिंग टू गेट बेस्ट रिझल्ट. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये, ज्या वातावरणामध्ये प्रोजेक्ट काम करतो त्यामधून बेस्ट कसा रिझल्ट मिळवायचा, चांगला रिझल्ट कसा मिळवायचा, याचा विचार ह्या सिक्स सिग्मामध्ये केला जात असतो. कस्टमर फोकस. सिक्स सिग्माचा मेन फोकस कोण असणार आहे, कस्टमर असणार आहे. डिफेक्टिव्ह लेस प्रॉडक्ट इथे तयार करायचे आहे, त्यामुळे एंड कस्टमरवर त्याचा काय असणार आहे, फोकस. द कस्टमर फोकस इज फंडामेंटल टू द सिक्स सिग्मा अप्रोच. ओके. द क्वालिटी इम्प्रुव्हमेंट अँड कंट्रोल स्टँडर्ड्स आर बेस्ड ऑन एक्सप्लिसिट कस्टमर रिक्वायरमेंट. म्हणजे कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या प्रॉडक्टमध्ये फुलफिल झाल्या पाहिजेत. त्याला इथे काय म्हटलं जातं, कस्टमर फोकस असं म्हटलं जात असतं. त्याचा विचार सिक्स सिग्मामध्ये केलेला आहे. टीम वर्क अप्रोच टू क्वालिटी मॅनेजमेंट. हा काय आहे, एका व्यक्तीचं हे काम नाहीये. कलेक्टिव्ह जे ऑर्गनायझेशन आहे, टीम जे असेल, एक स्पेसिफिक जो ग्रुप आहे तो इथं काय असतो, एक टार्गेट ग्रुप असतो, तो एका ध्येयानं काय करत असतो, काम करत असतो. सिक्स सिग्मा प्रोसेस रिक्वायर्स ऑर्गनायझेशन टू गेट ऑर्गनायझर वेन इट कम्स टू कंट्रोलिंग अँड इम्प्रूव्हिंग क्वालिटी. सिक्स सिग्मा ऍक्च्युअली इन्व्हॉल्व्स अ लॉट ऑफ ट्रेनिंग डिपेंडिंग ऑन द रोल ऑफ अन इंडिव्हिज्युअल इन द क्वालिटी मॅनेजमेंट टीम. सो क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये ज्या टीम्स तयार केल्या जात असतात तर हाय एक्सपर्टाईज टीम असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग द्यावं लागत असतं. त्या क्षेत्रामध्ये ते तज्ज्ञ असणं गरजेचं असतं. म्हणून क्वालिटी मॅनेजमेंटचा एक टीम वर्क अप्रोच म्हणून या सिक्स सिग्माकडे बघितलं जात असतं. आता याचे काही उद्देश पहा. सिंपल. ओव्हरऑल बिझनेस इम्प्रुव्हमेंट. अर्थामधून हे लक्षात आलेलं आहे की ओव्हरऑल बिझनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी सिक्स सिग्मा काय असतं, ध्येय डोळ्यासमोर ठेवत असतं. सो सिक्स सिग्मा मेथडॉलॉजी फोकसेस ऑन बिझनेस इम्प्रुव्हमेंट बियॉन्ड रिड्युसिंग द नंबर ऑफ डिफेक्ट्स प्रेझेंट इन एनी गिव्हन नंबर ऑफ प्रॉडक्ट्स. म्हणजे जे डिफेक्ट्स आहेत त्याच्या पुढे जाऊन एक जे क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट आहे कंटिन्युअसली ते मॅन्युफॅक्चर करणं हा सिक्स सिग्माचा काय ध्येय आहे. रेमेडी डिफेक्ट्स व्हेरिएबिलिटी. म्हणजे जे डिफेक्ट्स असतात किंवा व्हेरिएबिलिटी असते, तफावत जी असते, त्याच्यावर एक उपाय या सिक्स सिग्मामधून मिळत असतात, कारण शोधली जात असतात. सो एरियस इन इम्प्रूव्ड नंबर मस्ट रिड्यूस द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस इन प्रोड्युसेस. डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स कॅन हार्म कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल. सो जे डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स आहेत ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल काय करतात, कमी करतात. इट इज हार्मफुल फॉर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट जर इंट्रोड्यूस केले जात असतील, कस्टमरपर्यंत पोहोचत असतील, ऑटोमॅटिक जी गुडविल आहे ते कमी होत असतं. सो जे इम्प्रूव्ड नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहेत त्याची संख्या यामध्ये काय होत असते, वाढत असते. सो थ्रू सिक्स सिग्मा. ओके. रिड्यूस कॉस्ट. तर कॉस्ट कमी करणं सिक्स सिग्माचे एक ऑब्जेक्टिव्ह आहे. रिड्यूस कॉस्ट इक्वल इन्क्रीज प्रॉफिट. कॉस्ट रिड्यूस होत असेल, ऑटोमॅटिक प्रॉफिट काय होणार आहे, तर वाढणार आहे. कंपनी इम्प्लिमेंटिंग सिक्स सिग्मा प्रिन्सिपल्स has to look to reduce cost wherever it is possible can without reducing quality. म्हणजे विदाउट रिड्युसिंग क्वालिटी कुठं शक्य आहे कॉस्ट कमी करणं, हे सिक्स सिग्मामध्ये काय केलं जातं, विचारात घेतलं जात असतं. असे एरिया जे आहेत कॉस्ट रिड्युसिंगचे ते सिक्स सिग्मामध्ये फोकसमध्ये येतात, लक्षात येत असतात. ओके. देन इम्प्रूव्ह सायकल टाइम. इन रिडक्शन इन द अमाउंट ऑफ टाइम इट टेक्स टू प्रोड्यूस अ प्रोडक्ट or perform service means money saved, both in maintenance cost and personal wages. Additionally, customer satisfaction improves when both retailers and end users receive product sooner than expected. The company that can get a product to customer faster may win her business. म्हणजे जे सायकल टाइम काय आहे की ॲज पर रिक्वायरमेंट और बिफोर रिक्वायरमेंट क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट इथं तयार करणं ही जी प्रोसेस आहे त्याला ते काय म्हटलं जातं, सायकल. म्हणजे
ऑर्डर यायच्या अगोदरच क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट तयार असणं जनरली काय म्हटलं जातं ते एक प्रकारचं सायकल असतं. प्रॉडक्ट कस्टमर परचेस करतो, तो सॅटिस्फाय होतो, त्याच्या मनामध्ये पुन्हा परचेस करण्याची भावना होत असते. हे एक प्रकारचं चक्र असतं. लगेच त्याला ते प्रॉडक्ट काय झालं पाहिजे, सप्लाय होणं गरजेचं असतं. ते प्रॉडक्ट सायकल टाइम जे आहे ते इम्प्रूव्ह होते. इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स अपॉन सक्सेसफुल रिझोल्युशन ऑफ ऑल 6 सिग्मा अदर ऑब्जेक्टिव्ह, बट कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज अन ऑब्जेक्टिव्ह ॲट ऑल इट्स ओन. म्हणजे सर्वोपरी सर्वात टॉपला 6 सिग्माचा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, पूर्णपणे तुमचा कस्टमर हा समाधानी राहणं करणं हे 6 सिग्माचं काय असणार आहे, ध्येय असणार आहे, असलं पाहिजे. ओके, सो ह्या लेवल्स आहेत 6 सिग्मा स्टॅटिस्टिक्समध्ये. हे चार्ट समजून घ्या, यामध्ये लक्षात येईल. काय आहे पहा, व्हर्च्युअल परफेक्शन, गुड आणि इम्प्रूव्हमेंट निडेड. कोणत्या लेवलला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कोणत्या लेवलला प्रोसेस ती चांगली आहे आणि कोणत्या लेवलला ती परफेक्ट आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं. आता 6 सिग्मा लेवल, इथं या लेवल्स आहेत 2, 3, 3.5, 4, 5, 6. सिग्माच्या ह्या काय असतात, इथं लेवल्स आहेत. स्टॅटिस्टिक्स मधली ही काय आहे, कॉन्सेप्ट आहे. मग इथं काय आहे, जर सिग्मा लेवल 2 लेवलला असेल, दुसऱ्या लेवलला जर तुम्ही असाल, सिग्माच्या दुसऱ्या लेवलला असाल, तर पर्सेंटेज ऑफ ॲक्युरेसी किती असणार आहे, 69.10. म्हणजे 100 प्रॉडक्ट जर तुम्ही तयार करत असाल तर साधारणपणे 69 प्रॉडक्ट काय असतील, ॲक्युरेट असतील. म्हणजे 31 प्रॉडक्ट हे डिफेक्टिव्ह असतील 100 मध्ये. मग तो विचार कशाचा करायचा आहे, डिफेक्टिव्ह पर मिलियन अपॉर्च्युनिटी. म्हणजे इथं DPMO, याचा अर्थ काय, डिफेक्टिव्ह पर मिलियन अपॉर्च्युनिटी. म्हणजे जे तुमचे 10 लाख प्रॉडक्ट आहेत त्यामध्ये किती डिफेक्टिव्ह असतील, तर 2 लेवलला 3,08,537 इतके प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असतील. म्हणजे काय आहे, इम्प्रूव्हमेंट निडेड, सुधारणा करण्याची आवश्यकता. एवढे प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असून चालणार नाही. हे प्रॉडक्ट कस्टमरच्या हातात गेली, ऑटोमॅटिक गुडविल कमी होईल, कस्टमर सॅटिस्फाय होणार नाही. समजा तुम्ही 3ऱ्या लेवलला असाल सिग्माच्या, तर 93.3% जी प्रॉडक्ट आहेत ते काय असतील, ॲक्युरेट असतील. मग 10 लाखमध्ये किती असतील, मग 66,807. हे सुद्धा काही योग्य नाही. म्हणजे 10 लाखामध्ये जवळजवळ 67,000 इतके प्रॉडक्ट, म्हणजे 66,807 इतकी प्रॉडक्ट काय असतील, डिफेक्टिव्ह असतील. हे सुद्धा सॅटिस्फॅक्टरी नाही. म्हणून इम्प्रूव्हमेंट निडेड. 3ऱ्या लेवलपर्यंत, म्हणजे 2 आणि 3 लेवलला जर तुम्ही असाल तर इम्प्रूव्हमेंटची गरज नक्कीच असते. तर 3.5 लेवलला जर असाल तर किती ॲक्युरेट असतात, 97.7%. म्हणजे 100 मध्ये 97.7% इतकी प्रॉडक्ट काय असतील, ॲक्युरेट असतील. म्हणजे डिफेक्टिव्ह फ्री असतील. मग 10 लाखामध्ये किती असतील, 22,700 इतकी प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असतील. मग याचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे, हे गुड आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे. 22,700, 10 लाखामध्ये 22,700 प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असणं इथं सिग्मा अँगलनं काय मानलेलं आहे, चांगलं मानलेलं आहे. मग अतिशय चांगलं कधी असेल, परफेक्शन तुम्ही कधी कराल, 4, 5 आणि 6. 4ला 6,210 असतील. म्हणजे 4 लेवलला 10 लाखामध्ये 6,210 प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असतील. 5 लेवलला असाल तर 233च प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असतील. आणि जर 6 लेवलला पोहोचला, सिग्माची 6 लेवल जर तुम्ही गाठत असाल तर 99.9997%. म्हणजेच 10 लाखामध्ये फक्त 3.4 म्हणजे 3 ते 4 एवढीच प्रॉडक्ट काय राहतील, डिफेक्टिव्ह राहतील. आणि या लेवलला पोहोचणं हे 6 सिग्माचं, म्हणजे सिग्माचं काय असणार आहे, ध्येय आहे. म्हणजे 6 सिग्मा याचा अर्थ काय, की 10 लाख प्रॉडक्टमध्ये फक्त 3 ते 4 प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह असणं हे सहजासहजी साध्य होत नाही. स्टॅटिस्टिक्स टूल वापरून ही पर्सेंटेजेस किंवा हे आकडे काय केले जात असतात, तिथं कॅल्क्युलेट केले जात असतात. कसे कॅल्क्युलेट केले जातात, जो ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे त्याचे डिफेक्टिव्ह नंबर्स घेतले जातात. किती नंबर ऑफ प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह आहेत, किती डिफेक्ट्स त्यामध्ये असू शकतात, म्हणजे पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये डिफेक्ट्स कोणते असू शकतात याची लिस्ट केली जाते. आता मोबाईल आहे, कोणते कोणते डिफेक्ट असू शकतात, एक 15 डिफेक्ट्स मोबाईलमध्ये निर्माण होतील. तर हे 15 डिफेक्ट्स आणि ॲक्च्युअल प्रॉडक्टमध्ये किती डिफेक्ट्स असतात, 1 असतील, 2 असतील, 3 असतील किंवा 15च्या 15 डिफेक्ट सुद्धा एखाद्या प्रॉडक्टमध्ये असू शकतात. याच्या आधारे काय केलं जात असतं, हे पर्सेंटेज मेजर केलं जात असतं. म्हणून 6 सिग्माला काय म्हटलं जातं, व्हर्च्युअल परफेक्शन. म्हणजे तुम्ही परफेक्शनच्या काय आहात, अगदी परफेक्ट आहात. म्हणून 6 सिग्मा
हा शब्द क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी काय केला जातो, वापरला जात असतो, की जे सहजासहजी साध्य होत नाही. ओके, ठीक आहे. हा तो लर्निंग कर्व आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये अशा पद्धतीनं हे मीन असतं. जो डेटा आहे तो डेटा काय असेल ते आकडे. साधारणपणे हा जो बेल शेप आहे, हा जो मधला भाग आहे बेल शेपचा, ओके, हे काय म्हटलं जातं, डिफेक्टिव्ह फ्री. 99.997 डिफेक्टिव्ह फ्री. आणि हा जो बेल शेपचा पॉइंट आहे, शेवटचे 2 पॉइंट हे इथं टच होत नाहीत. हा जो पेस आहे त्याला काय म्हटलं जात असतं, हा जो पेस आहे एक प्रकारे काय असतात, इथं डिफेक्ट्स दिसून येत असतात. ओके, म्हणजे हा एरिया जर बेल शेप कमी होत गेला ऑटोमॅटिक इकडून आणि इकडून, तर हा एरिया काय होणार आहे, कमी होणार आहे. बेल शेपचा एरिया ऑटोमॅटिक कमी होत जाईल, रिड्यूस होत जाईल. म्हणजे डिफेक्ट रेट जो आहे तो कमी होत जाईल. म्हणजे थोडक्यात काय, डिफेक्ट वाढत जाईल. 99% डिफेक्ट फ्री. हा जर शेप कमी झाला ऑटोमॅटिक पर्सेंटेज काय होत जाणार आहे, त्याचं वाढत जाणार आहे. अशा पद्धतीनं हे स्टॅटिस्टिक्समध्ये हे प्रेझेंट केलं जात असतं. ओके, आता ह्याच्या मेथडॉलॉजीज आहेत. 6 सिग्मामध्ये 2 मेथडॉलॉजी वापरल्या जातात. 6 सिग्मा प्रोजेक्ट फॉलो 2 प्रोजेक्ट मेथडॉलॉजी, एक DMAIC, DMADV. आता हे समजून घ्या हे काय आहे नेमकं. DMAIC समजून घ्या. DMAIC इज युज्ड फॉर, कशासाठी वापरली जाते ही मेथड, प्रोजेक्ट्स एम ॲट इम्प्रूव्हिंग अँड एक्झिस्टिंग बिझनेस प्रोसेस. DMAIC कशासाठी वापरली जाते, जी एक्झिस्टिंग बिझनेस प्रोसेस आहे, ऑलरेडी आहे व्यवसाय संस्थेमध्ये प्रोसेस, ती काय करायची, इम्प्रूव्ह करायची. हे याचं काय आहे, एम असतं DMAICचा. DMADVचं मेथडॉलॉजी कशासाठी वापरली जाते, युज्ड फॉर प्रोजेक्ट एम ॲट क्रिएटिंग न्यू प्रॉडक्ट ऑर प्रोसेस डिझाईन्स. म्हणजे नवीन प्रॉडक्ट जर तुम्हाला मार्केटमध्ये आणायचं असेल, नवीन प्रोसेस जर डिझाईन करायची असेल, तर ही मेथडॉलॉजी वापरली जाते. म्हणजे ऑलरेडी जी एस्टॅब्लिश्ड आहे, एक्झिस्ट आहे, त्याच्यासाठी DMAIC, आणि नवीन जर डेव्हलप करायची असेल प्रोसेस किंवा प्रॉडक्ट, त्याच्यासाठी DMADV. आता हे DMAIC काय आहे ते समजून घेऊ थोडक्यात. ओके, D फॉर डिफाईन, M फॉर मेजर, A फॉर अनालाइज, I फॉर इम्प्रूव्ह आणि C फॉर कंट्रोल. ओके, सो डिफाईन म्हणजे काय करायचं, तर डिफाईन मध्ये काय करायचं आहे, काय निर्धारित करायचं, निश्चित करणे. डिफाईन द सिस्टीम, द व्हॉइस ऑफ कस्टमर अँड देअर रिक्वायरमेंट अँड द प्रोजेक्ट गोल्स स्पेसिफिकली. यामध्ये काय डिफाईन करायचे आहे, तुमची सिस्टीम काय आहे ती डिफाईन करायची आहे, कस्टमरच्या नेमक्या रिक्वायरमेंट काय आहेत त्या निर्धारित करायच्या आहेत, प्रोजेक्टचे गोल काय आहेत हे स्पेसिफिकली यामध्ये निश्चित केलं जातं. देन मेजर, मोजमाप करायचं. कशाचं, मेजर की ॲस्पेक्ट ऑफ द करंट प्रोसेस अँड कलेक्ट रिलेव्हंट डाटा. तुमची करंट प्रोसेस काय आहे त्याच्या अनुषंगानं जे फॅक्ट्स आहेत, डेटा, तो इथं काय करायचा, कलेक्ट करायचा, त्याचं काय करायचं इथं मोजमाप करायचं. ओके, देन अनालाइज. आता विश्लेषण, कशात विश्लेषण करायचं, अनालाइज द डेटा टू इन्व्हेस्टिगेट अँड व्हेरीफाय कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, डिटरमाइन व्हॉट द रिलेशनशिप आर अँड अटेम्प्ट टू एन्श्योर दॅट ऑल फॅक्टर्स हॅव बीन कन्सिडर्ड, सीक आउट रूट कॉज ऑफ द डिफेक्ट अंडर इन्व्हेस्टिगेशन. यामध्ये आता अनालिसिसमध्ये काय, डेटा टू इन्व्हेस्टिगेट अँड व्हेरीफाय कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. आता डेटा जो कलेक्ट केलेला आहे त्याचं कॉज अँड इफेक्ट, तो का निर्माण झाला, त्याचे काय परिणाम होतील, या अनुषंगाने त्याचं काय करायचं, विश्लेषण करायचं. आणि जे रूट कॉज आहेत, मुख्य जे काही कारण आहे, कशाच्या अनुषंगानं डिफेक्ट का निर्माण होतात, कोणते डिफेक्ट निर्माण होतात, हे त्यामध्ये काय केलं जातं, शोधलं जात असतं. त्या प्रोसेसमध्ये ऑलरेडी जे आहेत ते डेटा कलेक्ट करून, त्यानंतर आता रूट कॉजेस समजल्यानंतर, डिफेक्ट समजल्यानंतर ते काय करायचे, सुधारायचे, रिमूव्ह करायचे, इम्प्रूव्ह करायचं. कसं इम्प्रूव्ह ऑर ऑप्टिमाइज द करंट प्रोसेस based upon the data analysis using technique such as design of experiment, Pokayoke, or mistake proofing, and standard work to create a new future state process, set a pilot runs to establish process capability. आता इम्प्रूव्ह कसं करायचं, कॉजेस समजले, डिफेक्ट समजले, आता ही इम्प्रूव्ह करण्यासाठी काही टेक्निक जे आहेत ते वापरायचे. मग डिझाईन एक्सपेरिमेंट, डिझाईन बदलणं असेल, पोकायोके, मिस्टेक प्रूफिंग, ही काही टेक्निक्स आहेत आणि त्याच्या आधारे जे प्रोसेस आहे, डिफेक्ट्स कसे कमी होतील हे काय करायचे, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. देन कंट्रोल, आता ते इम्प्लिमेंट करायचं असेल. ठीक आहे, आता हाऊ टू रिड्यूस डिफेक्ट
हाऊ टू इम्प्रूव्ह प्रोसेस, हे 4 नंबर स्टेपमध्ये टेक्निक आपण फायनल केली, ती युटिलाइज करत असताना कंट्रोल द फ्युचर स्टेट प्रोसेस. आता भविष्यात जे तुम्ही प्रोसेस कंटिन्यू करणार आहात, टू एन्श्युअर दॅट एनी डेव्हिएशन्स फ्रॉम टार्गेट आर करेक्टेड बिफोर दे रिझल्ट इन डिफेक्ट्स. म्हणजे फ्युचर प्रोसेसमध्ये हे डिफेक्ट्स येणार नाहीत, त्याची इथं काय करायची काळजी घ्यायची. इम्प्लिमेंट कंट्रोल सिस्टीम सच एज स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल सिस्टीम मग कंटिन्यू वापरायची. प्रोडक्शन बोर्ड्स, व्हिज्युअल वर्क प्लेसेस अँड कंटिन्युअसली मॉनिटर द प्रोसेस. आणि कंटिन्यू इम्प्रूव्ड जी प्रोसेस आहे ती मॉनिटर करत जाणं, त्याला ते काय म्हटलं जातं कंट्रोल असं म्हटलं जात असतं. म्हणजे जी ऑलरेडी प्रोसेस एस्टॅब्लिश आहे त्याच्यासाठी हे. आता DMADV प्रोजेक्ट मेथॉडॉलॉजी, आता नवीन प्रोसेस आणि नवीन प्रॉडक्टसाठी हे मेथॉडॉलॉजी वापरली जाते. डिफाईन काय करायचं, डिझाईन गोल्स दॅट कन्सिस्टंट विथ द कस्टमर डिमांड अँड एंटरप्राइज स्ट्रॅटेजी. म्हणजे व्यवसाय संस्थेची स्ट्रॅटेजी आणि कस्टमरच्या डिमांड डोळ्यासमोर ठेवून इथं जे गोल्स वगैरे आहेत प्रॉडक्ट इथं काय करायचे डिफाईन करायचे. देन मेजर अँड आयडेंटिफाय CTQs, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स दॅट क्रिटिकल टू क्वालिटी. म्हणजे क्वालिटीवर परिणाम करणारे असे कोणते घटक आहेत ते इथं काय करायचे फाइंड आउट करायचे. प्रॉडक्ट कॅपेबिलिटीज, प्रोडक्शन प्रोसेस कॅपेबिलिटीज अँड रिस्क, हे जे घटक आहेत ते इथं काय करायचे शोधून काढायचे. ओके. अनालाइज टू डेव्हलप अ डिझाईन अल्टरनेटिव्ह. नंबर ऑफ डिझाईन्स जे आहेत ते इथं डोळ्यासमोर ठेवून त्या सगळ्याच इथं काय करायचं अनालाइज करायचे आणि नंबर ऑफ डिझाईन्स डेव्हलप करायच्या. त्यान डिझाईन अँड इम्प्रूव्ड अल्टरनेटिव्ह बेस्ट सुटेड पर अनालाइज इन प्रिव्हियस स्टेप. आणि त्याच्या आधारे प्रोसेस प्रॉडक्ट काय करायचं इथं डेव्हलप करायचं आणि व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय द डिझाईन, सेटअप पायलट रन्स, इम्प्लिमेंट द प्रोडक्शन प्रोसेस अँड हँड इट ओव्हर टू प्रोसेस ओनर्स. आणि ही डिझाईन प्रोसेस तयार झाल्यानंतर पायलट रन करून प्रायोगिक तत्वावर ती प्रोसेस रन करून ते प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी रन करून फायनल प्रोसेस जी ओनर आहे ज्याला ही राबवायची आहे त्याच्याकडे ती काय करायची असते शिफ्ट करायची असते. तर ह्या 2 मेथॉडॉलॉजी या 6 सिग्मामध्ये काय केल्या जातात तिथं विचारात घेतल्या जात असतात. आणि हे इम्प्लिमेंटिंग रोल आहे. एक्झिक्युटिव्ह लिडरशिप असतं, चॅम्पियन्स असतात, मास्टर ब्लॅक बेल्ट आहेत, ब्लॅक बेल्ट ऑपरेटर्स आणि ग्रीन बेल्ट. म्हणजे या पोझिशन्स असतात जे 6 सिग्मा प्रोसेस मेथॉडॉलॉजी जिथं इम्प्लिमेंट होत असते हे रोल्स आणि ह्या पोझिशन्स इथं निर्माण केल्या जातात. एक्झिक्युटिव्ह लिडरशिप CEO असतो, चॅम्पियन्स कोण असतो हा रिस्पॉन्सिबिलिटी घेतो इम्प्लिमेंटेशनची पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये. मास्टर ब्लॅक बेल्ट कोण असतो, चॅम्पियन्स ऍक्ट इन हाऊस, म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करत असताना जो इन हाऊस ऍक्टर आहे, थोडक्यात जो कोच आहे त्याला मास्टर ब्लॅक बेल्ट असं म्हटलं जात असतं. 100% तो त्याचं काय करत असतो वेळ देत असतो. ब्लॅक बेल्ट ऑपरेटर कोण असतात, मास्टर ब्लॅक बेल्ट खाली ब्लॅक बेल्ट काय होतात ऑपरेट होत असतात तो स्पेसिफिक प्रोजेक्टला. आणि ग्रीन बेल्ट कोण असतात आर द एम्प्लॉईज हू टेक अप सिग्मा इम्प्लिमेंटेशन अलॉंग विथ देअर अदर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे हे ग्रीन बेल्ट होल्डर कोण, प्रत्यक्ष सिग्मा प्रोसेस इम्प्लिमेंट करणारे आपल्या ज्या रेग्युलर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्याबरोबर सिग्मामधून ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज मिळाल्या आहेत त्या ऑपरेट करणारे हे कोण असतात ग्रीन बेल्ट होल्डर असतात. तर अशा पद्धतीनं ही 6 सिग्मा प्रोसेस मेथड क्वालिटी कंट्रोलची काय केली जात असते व्यवसाय संस्थेमध्ये वापरली जात असते. सिंपल आहे. डिफेक्टिव्ह प्रोसेस, डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट 0वर आणणं. 10 लाखामध्ये 3 ते 4 प्रॉडक्टच खराब निघली पाहिजेत या दृष्टीनं प्रयत्न करणारं क्वालिटी इम्प्रूव्हमेंटचं जे टेक्निक आहे त्याला काय म्हटलं जातं 6 सिग्मा असं म्हटलं जात असतं.